इंद्रायणीचं पसायदान 22 जुलै. राष्ट्रध्वजा एवढं उंच दुसरं काहीही नसतं. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक प्राध्यापक डॉक्टर संतोष कुलकर्णी. आपला राष्ट्रध्वज हवेत डौलानं फडकतो आणि आपली राष्ट्रभक्तीची सुगंध तार छेडली जाते. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो. ह्या कडकडाटात सगळ्या वाद्यांचे मंगलनाद आणि निनाद एकवटलेले असतात. करतल ध्वनीच्या पाठोपाठ जय हिंद या राष्ट्रीय अभिवादनाची गगनभेदी सलामी झडते आणि राष्ट्राभिमानाच्या लहरी सर्वांगातून दौडायला लागतात. जय हिंद पाठोपाठ सुरू होतात राष्ट्रगीताचे ओजस्वी स्वर. जनमनाच्या अधिनायकाचा, भारताच्या भाग्यविधात्याचा जयकार करताना सगळे स्वर जुळून येतात. राष्ट्रगीताचं गायन शरीरातल्या पेशी पेशीवर राष्ट्रीय एकात्मतेचा अमीट संस्कार करतं. राष्ट्रगीतातल्या जयकारानंतर भारत माता की जय या मनस्वी जय जयकारानं सगळा आसमंत दुमदुमून जातो. हा जय जयकार भारताच्या प्रकृतीचा, संस्कृतीचा, स्वातंत्र्याचा, क्रांतीवीरांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या वेचलेल्या प्राणांचा, देशभक्तांच्या अलोट देशप्रेमाचा, असीम त्यागाचा, देशात स्वातंत्र्य इमाने इतबारे जपणाऱ्या, काबाड कष्ट करत देशाचं वर्तमान आणि भवितव्य उज्ज्वल करणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या अलौकिक असामान्यत्वाचा. टाळ्यांच्या गगनभेदी कडकडाटानं, जय हिंदच्या बुलंद जयघोषानं, राष्ट्रगीताच्या ओजस्वी गायनानं, भारत मातेच्या गगनभेदी जय जयकारानं दुमदुमून जाताना अवख्या आसमंताच्या सर्वांगावर आनंद रोमांच उठतात. हे आनंद रोमांच स्वतःच्या अंगावर गोंदवून घेताना आसमंताची एकच लगबग उठते. राष्ट्रध्वजाच्या महनमंगल फडकत्या स्पर्शानं हवा सुद्धा कृतकृत्य होते. उदात्त राष्ट्रप्रेमानं, उत्कट राष्ट्रभक्तीनं मंतरलेला भव्य स्पर्श, त्याग व तपश्चर्येचा केशरी स्पर्श, सत्य, सात्विकता, साधेपणा, शांतता, प्रकाशाचा शुभ्र स्पर्श, भरभराट करणाऱ्या हरित क्रांतीचा हिरवा स्पर्श, गती प्रगतीचा निळा चक्र स्पर्श, हे सर्व दूर नेण्यासाठी हवेची उदात्त उत्कट लगबग सुरू असते. राष्ट्रध्वजाच्या उंची पुढं अवघं गगन ठेंगणं होतं. राष्ट्रध्वजा एवढं उंच दुसरं काहीही नसतं. राष्ट्रध्वजा एवढी उंची दुसऱ्या कशातही नसते या नम्र जाणीवेनं अनंत आकाश सुद्धा राष्ट्रध्वजापुढं विनम्र होतं. राष्ट्रध्वज फडकत असतो, आपल्याशी वात्सल्यानं बोलत असतो. स्वातंत्र्याची अमरगाथा आपल्या पेशी पेशीला जाऊन भिडते. 15 ऑगस्ट 1947 हा आपला पहिला महनमंगल स्वातंत्र्य दिन आपल्या पेशी पेशीत फडकायला लागतो. आणि 22 जुलै 1947 हा आपल्या राष्ट्रध्वज स्वीकृतीचा परमपावन दिनही त्याच डौलानं आपल्या पेशी पेशीत फडकायला लागतो. भारत माता की जय. भारत माता की जय. जय हिंद.